यानंतरची बातमी अमेरिकेतून। अमेरिकेत सध्या महागाई, इराण युद्ध, स्थलांतरितांचा मुद्दा याबरोबरच आणखी एक मुद्दा चर्चेत आलाय। तो म्हणजे अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प आहेत तरी कुठे? कारण त्या जवळपास 29 दिवस जाहीर कार्यक्रमांमध्ये कुठेही दिसल्या नव्हत्या। मात्र अगदी 2-3 दिवसांपूर्वीच मेलेनिया ट्रम्प यांनी स्वतःच एका कार्यक्रमात अध्यक्ष ट्रम्प यांच्यासह उपस्थिती लावत या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला। अगदी तुम्हाला माझी आठवण येत होती ना, मी आले, असंही त्या म्हणाल्या। पाहूया नेमकं त्या काय म्हणाल्या। Good afternoon. I heard you missed me. Here I am. आता त्या असं का म्हणाल्या? मुळात त्यांच्या न दिसण्याबाबत इतक्या चर्चा का रंगल्या? तर त्याचं कारण आहे ट्रम्प यांच्या ह्युमन प्रिंटर म्हणजेच नताली हार्प। नताली हार्प या ट्रम्प यांच्या सतत बरोबर असतात। त्यांच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये त्या दिसत असतात, त्यामुळे त्यांना ट्रम्पची सावली असंही म्हटलं जातं। अगदी अलीकडेच ट्रम्प हे नाटोच्या बैठकीसाठी तुर्कीला गेले होते, तेव्हा ट्रम्प यांनी इराणच्या भीतीनं एका वेगळ्याच विमानानं प्रवास केला। तेव्हा नताली हार्प या ट्रम्प यांच्यासह काही मोजकेच लोक होते, त्यात होत्या असं म्हटलं जातं। आणि यावरूनच अमेरिकेत मोठा गजब झाला, कारण नताली हार्प यांच्याकडे कोणतंही घटनात्मक पद नाही, तरी एका महत्त्वाच्या बैठकीसाठी त्या ट्रम्प बरोबर गेल्या कशा, असा सवाल अमेरिकेत उपस्थित करण्यात आला। आता जर नताली हार्प यांच्याकडे ट्रम्प प्रशासनातलं कोणतेही घटनात्मक पद नाही, तर त्या ट्रम्प यांच्यासह का असतात? पाहूया। 35 वर्षांच्या नताली हार्प या ट्रम्प यांच्या कार्यकारी सहाय्यक म्हणून काम करतायत। ट्रम्प यांच्या निकटवर्तीय वर्तुळात त्यांचा समावेश आहे। ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखालील बऱ्याच बैठकांना त्यांची हजेरी असते। अमेरिकेच्या अध्यक्षांचं सोशल मीडिया अकाउंट हँडल करण्यात त्यांची मदत होते। हार्प कायम त्यांच्यासोबत पोर्टेबल प्रिंटर घेऊन फिरतात। ट्रम्प यांना वाचण्यासाठी त्या लेख, बातम्यांच्या प्रिंटआउट्स काढून देतात, कारण ट्रम्प यांना डिजिटल स्क्रीनवर वाचणं फारसं आवडत नाही आणि त्यामुळेच हार्प स्वतः सोबत प्रिंटर ठेवतात आणि म्हणूनच त्यांना ह्युमन प्रिंटर असंही म्हटलं जातं। तर अशा ह्युमन प्रिंटरला म्हणजेच नताली हार्प यांना ट्रम्प यांचे सर्वात निष्ठावान मानलं जातं। याचंही एक मोठं कारण आहे। नताली हार्प या पूर्वी एक टीव्ही अँकर होत्या। पॉइंट लोमा नजारिन विद्यापीठातून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं, त्यानंतर लिबर्टी विद्यापीठातून MBAचं शिक्षण पूर्ण केलं। मात्र 2019 मध्ये नताली यांना हाडांचा कर्करोग झाला होता, त्यातून त्या सावरल्या। ट्रम्प यांच्या राईट टू ट्राय कायद्यामुळे आपण सावरलो किंवा आपण बरे झालो असं त्यांनी म्हटलं आणि या कायद्याचं हार्प यांनी कौतुक केलं। याच कायद्यामुळे आपला जीव वाचल्याचं नताली यांनी जाहीरपणे स्पष्ट केलं। इतकंच नाही तर त्यावेळी जर ट्रम्प नसते तर आपण इथं जिवंत नसतो असंही हार्प यांनी त्यावेळी म्हटलं होतं। त्यानंतर म्हणजे 2022 पासूनच हार्प या ट्रम्प यांच्या टीमच्या भाग राहिल्या। इतकंच नाही तर तेव्हापासूनच हार्प या ट्रम्प यांच्या सोबत राहण्यासाठी कोणत्याही थराला जातात अशीही चर्चा अमेरिकेच्या अध्यक्षीय वर्तुळात सुरू असते, कारण तशा काही घटनाही घडलेल्या आहेत। ट्रम्प यांच्या न्यू जर्सी दौऱ्यात हार्प यांना जागा मिळाली नाही असं सांगितलं जातं। थांबण्यासाठी जागा मिळाली नाही, तेव्हा नताली लॉकर रूममध्ये बिछाना टाकून झोपल्या होत्या। तसंच एकदा ट्रम्प कोर्टात जाताना हार्प यांना त्यांच्या ताफ्यात जागा मिळाली नाही, तेव्हा नताली हार्प यांनी एका SUVच्या डिक्कीमध्ये चक्क उडी मारली होती आणि प्रवास केला होता। अगदी ट्रम्प गोल्फ कोर्टवर जात असताना त्या ताफ्यातही त्यांना जागा मिळाली नाही, तेव्हा ट्रॅक सूटमध्ये पळणाऱ्या हार्प यांचा फोटो बराच व्हायरल झाला होता। दरम्यान याच नताली हार्प यांची पुन्हा चर्चा होण्याचं कारण म्हणजे त्यांची 2 पत्र सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत। या पत्रांमधून त्यांनी ट्रम्प यांच्याविषयीची निष्ठा, त्यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत।
ही पत्र अत्यंत उत्कट किंवा इंटिमेट असल्याची चर्चा अमेरिकेत सुरू आहे. त्यात त्यांनी काय लिहिलंय तेही पाहूया. यात नताली हार्प म्हणतात, ट्रम्प यांना उद्देशून त्यांनी हे पत्र लिहिले आणि त्यात त्या म्हणतात, तुम्हीच माझ्यासाठी सर्व काही आहात, मला कधीही तुमचा हिरमोड करायचा नाही. स्कॉटलंडमधील गोल्फ कोर्सवर चालताना झालेल्या त्रासाबद्दल, चुकांबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. तसंच संपूर्ण आठवडाभर जेवण आणि झोप विसरून आपण कामात मग्न होतो असंही त्यांनी सांगितलं. शिवाय मला इतरांचा हेवा वाटतो ज्यांचं काम फक्त तुमच्याशी बोलणं असतं आणि सुंदर दिसणं असतं. आपण नेहमी कामावरच बोललं पाहिजे असं नाही, अगदी आधीसारख्या इतर गप्पाही आपण मारू शकतो असंही त्यांनी ट्रम्प यांना सुचवलं. तुम्ही माझे या जीवनातले रक्षक आहात असंही ट्रम्प यांना त्यांनी म्हटलं. आणि शेवटी विथ ऑल माय हार्ट नताली या उल्लेखानं त्यांनी पत्राचा शेवट केलाय. आता ही पत्र व्हायरल झाल्यानंतर ट्रम्प आणि हार्प यांच्या नात्याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आणि मेलेनिया यावरूनच नाराज होऊन इतके दिवस जाहीर कार्यक्रमांमध्ये जाणून बुजून गैरहजर राहत होत्या का असा सवालही अमेरिकेत विचारला जातोय.